सो गाइस मी आता आलो आपल्या रिसॉर्टवर आणि हे बघू शकता तुम्ही सगळीकडे दवटलेत झाडं आपली, सगळीकडे पाणी बिणी पडलेलं आहे. हे बघू शकता सगळं दवाचं पाणी आहे आणि आपलं पूलवरचे ट्यूब आहेत ते पण सगळे दवानी भिजलेले आहेत. आणि आजचं जे वातावरण आहे ते काहीतरी वेगळंच वाटते गाइस, खूप छान वाटतं. एकदम ब्ल्यू स्काय मध्ये व्हाईट कलरचे क्लाउड्स आणि इथून मस्त सनराईज होणार आहे थोड्या वेळाने आता, पण तो आपण बघू शकत नाही कारण आपल्याला जायचं आहे प्रॅक्टिसला. आणि चला तुम्हाला आपली गार्डनची कंडिशन पण दाखवतो कशी काय ती. आणि बघा आपले बाबा गेले पाठीमागे, ते फुलं तोडत होती पूजेसाठी आणि तुळशीची पानं तोडत होती. तर ते पण आता पूजा करून जातील ऑफिसला आणि मी पण थोड्या वेळाने निघून जाईन. आता आपल्याला फिटनेस पण करायचं आहे. तर हे बघा आपल्या गार्डनची कंडिशन एकदम सगळीकडून दवटला आहे तो पण. आता हे आम्ही ब्लॅक कलरचं कापड लावलं जेणेकरून एक दुर्वा जो आहे ना तो खूप वाढलेला आहे, तो सुकून जाईल असंच, म्हणून आम्ही हा कापड लावला ब्लॅक कलरचा. आणि बघा अजून दव दिसत आहे तुम्हाला, अजून धुकं दिसेल बघा तुम्हाला पुढे, ते बघा तिथे आहेत बघा सगळीकडे धुकं. अजून पण गेली नाही धुकं, म्हणजे अजून सकाळच आहे, 7:30 वाजलेले आहेत. आणि आपल्या ह्या कोंबड्या पण बघून घेऊ आज. त्यांना सकाळ सकाळी गहू घातलेले खायला, खाल्लेले आहेत. आणि हा बघा कोंबडा बघा किती मोठा झाला. आणि हे एक कोंबडी काहीच बाहेरच राहिली आहे, ही आतमध्ये येतच ना अजिबात, बाहेरच पलटे नेहमी, जवळ गेलो की लगेच लांब पलटे अजून. तर असं काय आपल्या आता रिसॉर्टची कंडिशन अशी आहे, सगळीकडून दवटलाय तो. आणि आता मी जातो आता क्लासला म्हणजे आपलं फिटनेस करायला जरा, कारण आपलं पोट जाम झालंय माझं, तर थोडंसं आता फिटनेस करतो, जरा शेपमध्ये यायला लागेल. सनराईज बघा तुम्ही कुठे आलाय, एकदम ह्या झाडांच्या मधोमध आहे सूर्य, एकदम कसं वाटते बघा ते बघायला, एकदम छान वाटते. आणि त्याच्यामधूनच एकदम अशी किरव आले बघा सूर्याची, बघायला पण मस्त वाटते एकदम सनराईज आपला. तर थोड्या वेळाने अजून वरती येईल तो. आता इथे आला आणि मी जस्ट इथून जात होतो तेवढ्यात बघितला आणि दिसला मला तो आपला सनराईज, म्हणून पटकन बोलू व्हिडिओ काढून घेतो ह्याची. कसं वाटते बघा काहीच, एकदम झाडांच्या मधोमध आहे तो. आणि ह्या साईडला आलात की तुम्हाला समजेल कसं आहे बघा, ते छोटासा होल आहे आणि त्यातूनच नेमका आलाय बाहेर, तो बघा कसं वाटतंय. ते मस्त असा सनराईज होतोय आणि बघू शकता तुम्ही सनराईज, सूर्यकिरण वगैरे मस्त पडलेली आहेत आपल्या इथे. आणि ते मस्त ह्या टायमामध्ये मी चहा घेतोय, तर खूप छान वाटतंय. आपला पक्ष्यांचं चिवचिवाट असले हे आवाज, पक्ष्यांचं चिवचिवाट आणि एक वेगळीच थोडी थंडगार हवा चालू आहे, तर सनराईज होतोय मस्तपैकी. आणि हा बघा आमचा सिम्बा इथे बसलेला आहे नेहमीप्रमाणे सोबतच माझ्या. तर इथे मस्त एकदम फिलिंग आहे गाईज, खूप मजा येते, म्हणजे एक वेगळीच वाईब असते गाईज. तर इथे फटाफट चहा घेतो कारण आपल्याला जायचं पण आहे आता. पण इथलं वेदर जो आहे ना असं वाटतं इथे बसून हे बघत राहावं, खूप छान वाटतंय गाईज हे बघायला. म्हणजे बघू शकतो तुम्ही गाईज कसं वाटते बघा, सूर्याची किरणाची झाडांवरती पडतायत, ती बघायला किती छान वाटते बघा. हे बघा. सो काय आता कपडे वगैरे चेंज केले आहेत आणि आता निघतो आपल्या क्लासला. ऑलरेडी खूप उशीर झाला आहे, तर बघू आता क्लासला किंवा बीचवर जाईन धावायला, तर मॅडम आता ओरडतील आम्हाला. तर जातो आता पोलीस भरती आलाय ना, धावायला नको मग. नेवली ग्राउंड आहे तर नेवलीचं ग्राउंड तिकडे धावतो आता. हा तोच मग, तोच नेवलीचा ग्राउंड. तिकडे सगळे असतात, सगळीकडची पोरं येतात तिकडे, अलिबागची, अख्ख्या रायगडची. तर चला बीचवर पोहोचलेलो आहे आणि आज बीचवर ओटी पण आहे बघा. जास्त पाणी नाही आहे आज बीचवरती, त्यामुळे बरं आहे आपल्याला. काय आपल्याला मस्त रनिंग करायची. आता निखिल पण येतो, तर त्याची थोडी वाट बघतो आणि तो आला की आम्ही सुरू करतो रनिंग आमची. सो काय हा बघा आता आपण आलेला आणि जातो धावायला. आता आपली बॅग आहे ती खाली ठेवतो आणि मग सुरू करू धावायला. आपलं जरा फिटनेस पण झाला पाहिजे. सो काय आता आमची रनिंग झालेली आहे आणि आता आम्ही जरा टाइमपास करतो, जरा वॉकिंग करतोय. दमलो
दमलास एवढीच रनिंग करून? काय तर जास्त रनिंग पण नाही केली ना आम्ही, थोडीशीच केली. आणि तिकडे समोर लोक क्रिकेट खेळत आहेत, तर बघू जरा तिकडे खेळायला मिळतं, खेळू आम्ही पण. ॲक्टिव्हिटीज करून घरी, आणि घरी येता येता जे सीन दिसलेत ना क्लासेस गाईज खूपच छान होते. आणि ते काय आपण बोलू शकत नाही, एकदम मस्त वाटत होते. आज काहीतरी वेगळंच वाटते गाईज. मस्त ऊन पण पडलं आहे आणि ढगं पण मस्त व्हाईट आहेत आणि स्काय पण एकदम ब्ल्यू स्काय, त्याच्यावर व्हाईट ढगं एकदम उठून दिसत आहेत गाईज. आज एकदम छान वाटते. हा बघा, हा आमचा सिम्बा तर छानच आहे, फक्त थोडा आळशी आहे, दुसरं काय नाही. सिम्बा, ए सिम्बा. सो काय, आता जेवून घेतो. आता आणि जेवायला आहे आज ऑमलेट, आणि ही भाजी आहे दुधीची, आणि हा रस्सा आहे मच्छीचा आपला. तर मस्तपैकी आता जेवतो आहे सर्व. सो आता मस्त जेवण पण झालेलं आहे. आणि आता आलो आहे मी आपल्या गजबमध्ये, आणि गजबमध्ये गाईज आज हे तळाचं काहीतरी वेगळंच वाटते. तुम्ही बघू शकता, हे बघा आज जी सूर्यकिरण जी पडते ना, म्हणजे तळ्याच्या ह्याला रिफ्लेक्शन होते, ते एकदम मस्त वाटते. बघा गाईज, सेम टू सेम खाली रिफ्लेक्ट झाले सर्व, काही फरक नाही. हा झाड, तो झाड, सर्व सेम टू सेम खाली आले. आणि जे सनलाईटची आज वेगळीच आहे काहीतरी, काय ही बघू शकता तुम्ही. ही सनलाईट आहे ना वेगळीच आहे. आणि हे पण जे वरती क्लाउड्स आणि स्काय आहे ना, एकदम मस्त वाटते बघायला. सो काय, ते बघा आपले हे जे झाडं होती ती तोडली आहेत सर्व, कारण ही सर्व आपल्या रेंडांच्या मध्ये यायची आणि ते खूप त्रास व्हायचा आपल्याला, कारण तर पायपाने सर्व लिव्हर वगैरे होते ना, त्यामुळे खूप त्रास व्हायचा इथे. त्यामुळे हे सगळे आता तोडून टाकलेत. आता ही आपल्याला खूप लांब न्यायची तिथून सर्व तिकडे गार्डन जवळ आपल्या, तर ते सगळे मलाच करायला लागतील. चला एक एक करून घेऊया आता सगळं. ते लावतो ना, इकडे इथे आहेत ते लावतो आता. अगरबत्ती आपल्या ही आहे मच्छर अगरबत्ती, कारण संध्याकाळी थोडे मच्छर असतात त्यामुळे ही लावायला लागते. तर आता लावतो ही पण. हां सो काय, आता मस्तपैकी आपली पूजा बिजा झालेली आहे, बघू शकता. आणि इथे चालू आहे मॅच. आणि आता हे पटकन आपल्या 2 अगरबत्त्या आपल्या तुळशीमध्ये आणि आपल्या तिकडच्या बाप्पाच्या मंदिरात जाऊन येतो. शिंबुकड्या येतोस काय? चल ये, चल उठ चल. काय हा नेहमी सोबत असतो माझ्या, कुठेही जायचं असेल तर. तुला पण वाजतो ना, इकडे इकडे बघ. गेला तो, थांबला नाही. गणपती बाप्पा मोरया. आणि आता आपली मस्त पूजा वगैरे झालेली आहे, आणि मी पण जातो मॅच बघायला. कारण आपली इंडियाची चालू आहे मॅच, एशिया कपची. तर मस्त इथे बघतो काय सीन आलो आहे काय नाही. आता सध्या तरी अभिषेक शर्मा खूप चांगला खेळतोय. तो काय आणि बघा, जेवायला आज मस्तपैकी बुर्जी बनते, आणि इकडे आहे जिरा राईस आपला. तर मस्तपैकी थोड्या वेळाने जेवायला पण घेऊ. आणि आपली मामाची पण येते आज, तिला पण घ्यायला जायचं. आता बघू, तिला हर्ष किंवा मी जाईन घ्यायला. बुर्जी बघायला तर मस्त वाटते. बघू थोड्या वेळाने जेवू आता आम्ही मस्तपैकी. मामाची आलेली आहे बघा, एक दाराला तिला सोडायला. आणि आई बघा काय करते, हे साबुदाणे वडे करते उद्यासाठी. आणि हिने आज खायला आणलेलं आहे, हे काय बोलतं त्याला, चिरोटे आणलेले आहेत. आणि इथे मॅच पण चालू आहे मस्त. आज हा प्लेअर मस्त खेळलेला आहे काहीच, त्याचं नाव तुम्हाला माहिती असेल काय ते. सगळं आता मस्त आमचं जेवण पण झालेलं आहे. आणि आता आम्ही सर्व आलो, झोपलो. आता हा पण झोपायला चालला आहे. आणि आता मी पण जातो झोपायला. बघा आपलं बेड सर्व लावलेलं आहे, तर आता लावेन थोड्या वेळाने. म्हणजे बॅग वगैरे काढायची आहे आणि मग जाईन झोपायला. तर काही हा ब्लॉग पण इथे संपवतो. आय होप तुम्हाला आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.